हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत नवी मुंबईमधील एका शांत आणि अशा ऐतिहासिक अशा ठिकाणी। तर ते ठिकाण म्हणजे आहे बेलापूर येथील जो आपला ऐतिहासिक किल्ला आहे तिथे। तर हा जो किल्ला जो आहे हा 1560 मध्ये सिद्धीच्या काळामध्ये जो आहे त्या काळामध्ये बनवलेला आहे असे मानले जाते। आता या किल्ल्यावरती येण्यासाठी तुम्ही एकतर प्रायव्हेट व्हेकल म्हणजे जे तुमचं स्वतःचं वाहन असेल त्याने सुद्धा येऊ शकता, किंवा मग दुसरा ऑप्शन म्हणजे जो आहे तो आपला रेल्वे स्टेशन जे आहे त्या रेल्वे स्टेशनपासून तुम्ही इथे येऊ शकता। इथलं साधारण जे अंतर आहे हे साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचं आहे। मग तिथून तुम्ही रिक्षा किंवा मग स्वतःच्या व्हेकलने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। सो गाईज, आपण फायनली पोहोचलो आहोत किल्ल्यावरती। किल्ल्यावरती येण्यासाठी खालून रस्त्यापासून असं काही खूप जास्त अंतर असं नाही आहे। एक 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावरती जो किल्ला आहे तो आपला आहे। पाहूयात आपण आता किल्ल्यावरती जाऊन इथून पुढे की काय सीन असणार आहे, वरती कसं काय आहे, बघण्यासाठी काय आहे किल्ल्यावरती काय नाही ते आपण जाऊन तर चेक करूयात। सो गाईज, आपण आता फायनली पोहोचलो किल्ल्याच्या वरती, ठीक आहे। तर इथे वरती पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता की किल्ल्याच्या वर जो आहे तो काय सीन आहे। म्हणजे हा जो आहे ना एक प्रकारचा बुरुज आहे, ठीक आहे। तर इथून आहे ना, तर इथं आपल्याला एक छोटासा एक मित्र भेटला आपल्याला, ठीक आहे। असो, तर हा जो किल्ला आहे ना मुख्यतः संरक्षणासाठी जो आहे तो केलेला होता, बांधला होता। आता इथून तुम्ही जर बघाल ना, मी संरक्षणासाठी का बोललो, कारण जर इथून जर तुम्ही बघाल ना तर हे जे समुद्राचं जे आहे ना आपल्याला हे दिसतंय इथून। म्हणजे कशासाठी, तर समुद्रामधून जे येणारे जे लोक होते, इथून बघा, समुद्रामधून जे येणारे जे लोक होते ना त्यांच्यावरती निगराणी ठेवण्यासाठी जो आहे तो हा मुख्यतः किल्ला बांधलेला होता। आता ना इथे बघाल तर इथे ना या बुरुजाच्या एकदम सेंटर लाईन देते खाली, इकडून दाखवतो तुम्हाला मी। तर इथे खाली आहे ना महाराजांची मूर्ती, फ्रेम, शंभू महादेवांची पिंड असा जो आहे तो इथे खाली आहे। मी खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की नक्की कसं असणार आहे ते। ओके, चलो। तर चप्पल वगैरे आपण इथे काढूया आता आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। तर हा जो इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघा, मी तुम्हाला बोललो मागाशी त्याप्रमाणे इथे ना शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे जी स्थापना आहे ती केलेली आहे। इथे महादेवांची पिंड आहे, इथे आपले नंदी महाराजांचीच एक छोटीशी मूर्ती इथे आहे। इथे काय लिहिलं आहे, नमस्कार शिवभक्तो, या शिवतुतावर आपले स्वागत आहे। या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणाचे स्मरण करा। नक्कीच, जय भवानी जय शिवराय। तुम्ही बघू शकता इथे लिहिले बुरुज, म्हणजे हा जो आहे ना हा बुरुज आहे। बुरुज कशासाठी असं तुम्हाला माहितीच आहे, संरक्षणासाठी। की तर आपण आता महाराजांचे दर्शन घेऊया आणि आपण निघूयात किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी। ओके,
गाईस महाराजांचे दर्शन घेतले आपण आता आपण किल्ला एक्सप्लोअर करूयात की काय आहे नक्की किल्ल्यावरती, किल्ल्याची बांधणी कशी केलेली आहे किंवा काय पाहायला मिळेल आपल्याला किल्ल्यावरती. आता महाराजांचे दर्शन घेऊन तुम्ही जर बाहेर आलात ना तर जस्ट लेफ्ट साईडला तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे तो सीन तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता किती घनदाट जंगल आहे आणि आता इथे समोरच्या बाजूला तुम्ही बघा ना तिथे झाड वगैरे आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठीमागचा जो समुद्र आहे ना तो बघायला नाही भेटत आहे. हा किल्ला बांधलाच होता त्यासाठी की समुद्रातून जे येणारे शत्रू आहेत ना त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. थोडंसं पुढे येऊन जर इकडे तुम्हाला बघाल तर इकडे आहे ना झूम करतो बघा थोडं, इथे तुम्हाला रेल्वेचा ब्रिज बघायला भेटेल. बेलापूरमधील मोठ्या बिल्डिंग वगैरे आहेत त्या बघायला भेटतील. पण आज आपण आलो बिल्डिंग बघायसाठी नाही आलो, आज आपण आलो किल्ला बघायसाठी. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा जे आहे तो किल्ला, जी तटबंदी वगैरे किती उंच आहे हे बघू शकता. इथून खूप छान आहे इथे, म्हणजे इथं आल्यानंतर आहे ना एकदम गावी आल्यासारखं वाटलं मला खरं तर. कारण इथला जो परिसर आहे ना एकदम दाट जंगलामध्ये सगळीकडे झाडी, एक नंबर वाटलं बघा इथे आल्यानंतर. म्हणजे इतर किल्ल्यांपेक्षा हा किल्ला खूप छोटा आहे. सो गाईज आपण किल्ला फिरत असताना आपल्याला इथे एक बोर्ड दिसला, पुरातन इमारत. आता हा जो किल्ला आहे ना हा सुरुवातीला असं बोलतात की सिद्धीकडे होता. ठीक आहे, पण असंही बोललं जातं की हा पोर्तुगालच्या काळामध्ये बांधलेला किल्ला जो आहे ते बघू शकता तुम्ही. खूप इमारतीची जी आहे भिंतींची खूप पडझड झालेली आहे आता, म्हणजे त्यावेळी जसा होता तसा किल्ला नाही आहे आता. पण हा जो किल्ला आहे हा काही काळ मराठ्यांकडे पण होता. त्यानंतर मग हा किल्ला गेला इंग्रजांच्या ताब्यामध्ये. हे तुम्ही बघू शकता. इथे काय आहे? अच्छा, तर भाई तुम्ही बघू शकता इथे आपल्याला फिरता फिरता इथे पाण्याचा हौद दिसलेला आहे. हा आय थिंक नंतर बनवलेला आहे, सिमेंट वगैरे दिसतं याला. गाईज महाराजांचे दर्शन घेऊन आल्यानंतर लेफ्ट साईडचं जे आहे ते काय तिकडे तुम्हाला मी दाखवत आहे. पण राईट साईडला सुद्धा जेव्हा आपण येतो ना तर त्या बाजूला सुद्धा तुम्ही बघाल ना तर इथे एक बुरुज टाईपमध्ये जे आहे ते बनवलेलं आहे. ते पण आपण बघूया काय आहे नक्की ते. ठीक आहे, ठीक आहे. तर इथे अशा पायऱ्या आहेत वर चढण्यासाठी, इथून वर जाऊयात आपण. तर एक बुरुज टाईपमध्येच इथे सुद्धा जे आहे ते बनवलेलं आहे. म्हणजे इथून समजा झाडं नसती ना तर पूर्ण किल्ला जो आहे तो आपल्याला इथून दिसला असता. कारण त्यासाठीच असावं आहे. सो गाईज आपला किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता खाली ना एक देवीचं मंदिर आहे, तर आपण तिकडे तर मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे इथे जी देवी आहे ती सती आसरा माता जी आहे तिचं जे मंदिर आहे ते इथे आहे. आता आपण जात आहोत खाली. सो फ्रेंड्स आपण खाली मंदिराकडे जात आहे. खाली काहीतरी काम पण चालू आहे आय थिंक. ठीक आहे, हे इकडे तुम्ही बघू शकता. इकडे ना पुढे काहीतरी काम चालू आहे. स्वयंभू श्री सती माता देवस्थान. तर आतमध्ये जाण्यासाठी ते नाही आहे, पण बाहेरूनच तुम्ही बघू शकता इथे देवीचं दर्शन तुम्ही इथूनच घेऊ शकता. खूप छान जी देवीला आपल्याला सजवलेलं आहे
वेगवेगळ्या फुलं वगैरे लावून. मी थोडं झूम करून दाखवतो. ते एवढी गर्दी नाही आहे, पण जेव्हा नवरात्र असते, नवरात्रीच्या वेळी ना खूप गर्दी असते इथे. तुम्ही मंदिर परिसर सुद्धा बघू शकता. मुंबईमधील मला वाटतं एकमेव ठिकाण असं आहे इथे एवढी शांतता आहे. इथे 2-3 विहिरी पण आहेत. बघा, ही इथे विहीर आहे, इथे खाली विहीर आहे आणि इथे एक विहीर आहे. खूप छान परिसर आहे इथला. आपला किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. प्लस जे आपण इथलं सती आसाराम मातेचं जे मंदिर होतं त्याचं पण एक्सप्लोअर करून झालेलं आहे. देवीचं दर्शन पण झालं आहे आपलं तिथलं. तिथला परिसर बघितला आपण किती छान आहे आणि निसर्गरम्य आहे. जर तुम्ही मुंबईमधले असाल किंवा मुंबईच्या आसपासचे असाल, म्हणजे जसं की पनवेल वगैरे या साईडचे जर असाल, तर हा जो बेलापूरचा जो किल्ला आहे ना, इथे तुम्ही नक्की या. कारण काय माहिती आहे का, इथलं जे वातावरण आहे ना ते खूप छान आहे. एकदम निसर्गरम्य, पूर्ण म्हणजे झाडांनी एकदम भरलेलं आहे. एकदम हिरवं हिरवं भारी वाटतं इथं आल्यानंतर. तुम्ही नक्की या ठिकाणाला नक्की विजिट करा. ठीक आहे, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.